बऱ्याच जणांनी औदुंबर जलाविषयी ऐकले असेल, परंतु या औदुंबराच्या जलाचा कसा आणि किती फायदा होतो हे कदाचित खूप कमी लोकांना ठाऊक असेल। इतर झाडांप्रमाणेच औदुंबराच्या झाडाची मुळे देखील जमिनीखाली पाणी शोषून घेण्याचे काम करतात। मात्र औदुंबराच्या झाडाच्या मुळांनी शोषलेले हे पाणी म्हणजेच औदुंबर जल असते। या पाण्याचे आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक उपयोग आहेत। याचबाबत कोल्हापुरातील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांनी माहिती दिली आहे। या पाण्यामध्ये विशेषतः शीत अशा प्रकारचा त्याचा गुणधर्म आहे, थंड आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे। त्यामुळे हा अतिशय चांगल्या प्रकारे रक्तपित्त किंवा जिथं रक्तामध्ये दोष असेल, जिथं पित्ताचा दोष असेल, अनुबंध असेल किंवा जिथं रसधातू विकृती असेल, ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हे काम करतं। औदुंबराचा वृक्ष हा सर्वत्र आढळतो, विशेषतः नदीच्या काठी ह्या सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतं। आणि औदुंबराचा वृक्ष जिथं आहे तिथे पाणी जास्त प्रमाणात आहे असं म्हटलं जातं। मुळात त्याच्यामध्ये पाणी जास्त असतं, साठवलेलं असतं आणि ते पाणी आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे। विशेष करून स्त्रीरोगासाठी की स्त्रियांच्या आरोग्यासाठी त्याचा फार उपयोग होतो। स्त्रीबीज जे तयार होत नसेल तर अशा वेळी हे पाणी जर पिल्यास स्त्रीबीज तयार होऊ शकतो। आणि त्याचप्रमाणे स्त्रियांचे जे मासिक पाळीच्या होणारे जे तक्रारी असतात, अंगावर जास्त प्रमाणात जाणं वगैरे, तर ते याने कमी होतं, पाण्याच्या सेवनाने कमी होतं असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं। त्याचप्रमाणे ह्याच्यावर बरेचसे रिसर्चसुद्धा उपलब्ध आहेत। हे डोळ्यासाठी अत्युत्तम आहे। रात्री झोपताना जर तुम्ही डोळ्यामध्ये हे 2-2 थेंब जर टाकलात तर डोळ्यामध्ये थंडपणा येतो, त्याचप्रमाणे डोळ्यामध्ये होणारा कोरडेपणा तो कमी होतो। कान जर फुटला असेल तर फुटलेल्या कानासाठी सुद्धा कानामध्ये टाकलात तर उपयोगी येतो। त्याचप्रमाणे नाकामध्ये रक्तस्राव होत असेल तर नाकामध्ये तुम्ही नसाच्या स्वरूपात टाकू शकता। असे अनेक उपयोग ह्या औदुंबराच्या झाडाचे आहेत। खरं तर उंबराच्या झाडालाच औदुंबर असेही म्हणतात। याच औदुंबराच्या पाण्याबरोबरच झाडाची साल, फळ आणि काही प्रमाणात पानांचे देखील औषधी गुणधर्म आहेत। मात्र औदुंबराचे जल हे अजूनही अनेक आजारांवर गुणकारी ठरू शकते। त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे दाह, शरीरामध्ये ऍसिडिटी वाढणं, दाह होणं, जळजळणं, युरिक ऍसिड सारखे आजार ह्याच्यामध्ये अतिशय उपयुक्त आहे। वेगवेगळ्या औषधांबरोबर हे दिलं जातं किंवा देऊ शकतो आपण। त्याचप्रमाणे डेंग्यूच्या ह्याच्यामध्ये प्रयोग केल्यानंतर असं आढळतं की डेंग्यूच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळी प्लेटलेट्स कमी होतात, रक्तस्राव होतो त्वचेच्या खाली, त्यावेळी ते डेंग्यूच्या पेशंटला जर दिलं तर त्याचा प्रभाव एकदम चांगल्या प्रकारे पडू शकतो। मूतखडा, मूत्रविकार, त्याचप्रमाणे किडनीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे औदुंबराचं जल किंवा औदुंबराचं मिळणारं जे पाणी, ज्याला रस म्हणतो आता औदुंबराचा, हा आहे। तर पोटाचे विकार, विशेषतः पोटामध्ये जळजळ होणं किंवा आम्लपित्ताचे आजार सारखे विकार, त्याच्यामुळे गळ्याची डागल्यासारखं होणं, त्याच्यावर अतिशय सुंदर याचं कार्य आहे। अतिशय अशा बहुगुणी असा प्रकारचा हा औदुंबर आहे। बेसिकली औदुंबराचं जल आहे तो। हा अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हा मायग्रेनवर अतिशय चांगला काम करतो। हा रस जो असतो हा मायग्रेनसाठी किंवा हे जे पाणी असतं, मायग्रेनची रुग्ण जी असतात, विशेषतः डोकंदुखी ज्याला म्हणतात, अर्धशिशी म्हणतात सर्वसाधारण भाषेमध्ये, तर त्याच्यामध्ये अतिशय चांगलं काम करतो। एकूणच औदुंबराचे जल हे गुणधर्माने शीत असल्यामुळे त्याचे सेवन शरीरातील थंडावा टिकवून ठेवण्यास मदत करते, असे डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांनी स्पष्ट केलंय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।